हाय फ्रेंड्स, मी कालच एक वेल्थ मॅनेजमेंटचं लेक्चर अटेंड केलं. तिथल्या मान्यवर वक्त्याने एक थॉट दिला की वेल्थ जर का ग्रो करायची असेल तर मनुष्याचं बिहेवियर अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि बिहेवियर म्हणजे आपली कर्म. आज तुम्हाला सगळ्यांना एक गोल आहे, ते आहे यशस्वीता, अधिकाधिक धन प्राप्त करणं, अधिकाधिक अधिकार प्राप्त करणं. इजंट इट? आणि मग हे प्राप्त करत असताना जे मीन्स आपण वापरतो, आपलं बिहेवियर, आपली कर्म ही कशी असतात, तर काहींच्या कर्मातनं सत्य, स्नेह, संयम, विवेक, श्रद्धा हे सद्गुण प्रचलित होतात, प्रसारित होतात. तर काहींच्या कर्मातून असत्य, द्वेष, दुःसंयम, विवेकहीनता, दुःश्रद्धा हे अवगुण प्रचलित होतात. हे जे आहे ना, काय प्रचलित होतंय तुमच्या कर्मातनं, हे कशावर अवलंबून आहे माहितीये का? तर तुमच्या पूर्वजन्मीच्या कर्मांवरती आणि हा जन्म घेण्यापूर्वी तुम्ही कोणत्या लोकात वावरत होता यावरती हे अवलंबून आहे. सो तुम्ही सुद्धा काढू शकता की मागच्या हा जन्म घेण्यापूर्वी मी कुठल्या लोकात वावरत होतो. पण मित्रांनो, महत्वाची गोष्ट अशी आहे की जो कुठला लोक असेल, जो कुठलं तुमचं पूर्वजन्मीचं कर्म असेल, या पृथ्वीवरती तुम्ही जन्म घेतलेला आहे, तर तुम्हाला संधी आहे तुमची कर्म सुधारण्याची, तुमची कर्म करेक्ट करण्याची. गीतेमध्ये एक श्लोक आहे, प्रवृत्तीच निवृत्तीच जनान विदुरासुराः न शौचन्नापि चाचारो न सत्यंतेषु विद्यते. अर्थात जो जाणीवपूर्वक सुकर्म करतो आणि कुकर्म टाळतो, तो चांगल्या लोकात इथे आलेला आहे. जो जाणीवपूर्वक सुकर्म टाळतो आणि दुकर्म करतो, तो पाताळा लोकात इथे आलेला आहे. आणि ज्याला सुकर्म काय, दुकर्म काय याची जाणीवच नाहीये, अशी व्यक्ती सुद्धा पाताळ लोकातूनच भूलोकात आली आहे. पण भूलोकामध्ये या अर्थवरती तुम्हाला चान्स आहे, संधी आहे की तुमचा पुढचा लोक कुठला असावा. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी डोंट कटिंग लेट्स टॉक कृष्णा जरूर वाचा.